नक्कीच लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. हो, चांगला चेंडू इथे मित्र डिलिव्हर केला जातोय. पहिला चेंडू जर पाहायला गेला तर अप्रतिम पाहायला भेटतोय. पहिला चेंडू कमालीचा पाहायला भेटतोय. जयप्रकाश वर्मा यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. जयप्रकाश वर्मा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला जरूर पाहायला भेटतात. त्यानंतर सागर आणि जर पाहायला गेलं तर सतीश कारंडे हे दोन्ही अनुभवी फलंदाज. सतीश कारंडेचा जर विचार केला तर नक्कीच मॅन फ्रॉम पुनाळ एक चांगले खेळाडू आहे. ग्रामीण पट्ट्यावरील यशस्वी खेळाडू देखील आपण पाहिले. दुसऱ्या बाजूला एक अनुभवी खेळाडू बनायचा एक घातक लेफ्ट आर्म फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे हा खेळाडू तर माणिक सेकंडवरती आपल्याला जरूर पाहायला भेटेल. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर सिंगल घेतली. इतिवंत आकार दिलाय. केले शून्यातून पाहायचं प्रत्येकाला इतिवंत शून्यातूनच सुरुवात करावी लागते आणि ती सुरुवात इतिवंत केली. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. चेंडू हवेत आहे. जेल टिपला गेला. जयप्रकाश वर्मा अप्रतिम गोलंदाजी काय गोलंदाजी केली आहे. कमालीचा चेंडू टाकलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल जरूर घेतली. त्यानंतर जर पाहायला गेलं तर दुसरा चेंडू आणि या दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सतीश आरंडे. काही गरज नव्हती या मोठ्या फटक्याची. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर सातत्य दाखवणं गरजेचं होतं. धपकीला आकार देणं गरजेचं होतं. परंतु मोठा फटका खेळण्याचा मोह आवरला नाही आणि त्यानंतर आपली किमती विकेट गमावून बसलेत सतीश आरंडे. त्याची जागा न्यू बॅटर नवीन फलंदाजाने घेतली. दोन्ही संघ अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊ द्या. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शाहरुख मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर शाहरुख पाहिजे कशा प्रकारे इथे शाहरुख जयप्रकाशच्या गोलंदाजीचा सामना करतील. चांगला चेंडू आहे. ट्राय केला. सुरेख फटका कव्हरच्या दिशेने फटक्याला केल्यानंतर इथे मात्र थोडीशी मिसफील्ड पाहायला जरूर भेटले. तोपर्यंत एकेरी धाव ही कंप्लीट केली जाते. या चेंडूवरती नक्कीच रनआउटची संधी होती परंतु ही संधी जरूर उकली कारण का थोडीशी मिसफील्ड पाहायला भेटली आणि त्यानंतर एकेरी धाव ही जरूर घेतली गेली. धावसंख्येचा जर विचार केला तर 2 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. 2 धावा या धावफलकावरती हो काय चेंडू टाकलाय कमालीचा. हीच लेफ्ट आर्म फलंदाजीसाठी चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आहे. पहिला चेंडू देखील जर पाहायला गेला तर फुलर लेनचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. हीच जर पाहायला गेलं तर हाय एम बॉलिंग ऍक्शन आहे. चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली आहे. नक्कीच एक्सपिरियन्स जरूर आहे लेदर बॉल क्रिकेटचा. या खेळाडूंनी जर पाहायला गेलं तर केपीएलचं पहिलं पर्व गाजवलंय आणि आता मात्र महा केपीएलचं पर्व देखील गाजवायला सुरुवात केली जाते. नक्कीच चांगला फटका इथे मात्र पाहायला भेटला आहे. केले का रिझर्व मध्ये इथे मात्र फटका केल्यानंतर डीपला प्रोटेक्शन त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचा जर विचार केला तर 3 धावा फलकामध्ये 1 विकेट मिळवली आणि ती किमती विकेट होती सतीश आरंडे जे चांगली फलंदाजीसाठी ओळखले जातात. मॅन फ्रॉम पुनाळ जर्मन स्पोर्ट्स पुनाळ हा त्यांचा व्यावसायिक संघ आणि त्या संघातून खेळताना चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळते. परंतु आज क्रांती स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांनी देखील या महा केपीएल मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय परंतु मोठी खेळी साकारू शकले नाहीयेत. परंतु गोलंदाजी अप्रतिम. अकोट टप्प्याचा चेंडू वेगात टाकलाय आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते. कमालीची गोलंदाजी आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर पहिलं षटक अप्रतिम पाहायला भेटलंय जयप्रकाश यांचं.
मॅन फ्रॉम वडगाव रणजित सलगर अप्रतिम गोलंदाजा वेगाचा अजून एक बेदाद वाचा एक युवा टॅलेंटेड खेळाडू रणजित सलगर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गोलंदाजी मार्क वरती त्यांना देखील आपण पाहतोय नक्कीच चांगली गोलंदाजीसाठी ओळखले जातात रणजित सलगर वेगाचा अजून एक वेदात वाचा नक्कीच अचूकता आणि त्याचबरोबर वेग आणि या दोन्ही गोष्टी या षटकामध्ये आपल्याला जरूर पाहायला भेटेल एक युवा टॅलेंटेड गोलंदाज म्हणून याला देखील नक्कीच पाहिलं जात आहे कोल्हापूरचं भविष्य म्हणून या खेळाडूला देखील पाहायला भेटते नक्कीच कोल्हापूरने टेनिस क्रिकेट विश्वाला खूप सारे फलंदाज दिलेत परंतु गोलंदाज कमी दिलेत परंतु आता मात्र जर पाहायला गेला तर इतिहास बदलायला सुरुवात केली आहे. कोल्हापूरमध्ये देखील चांगले गोलंदाज तयार होत आहेत आणि त्या गोलंदाजाच्या यादीमध्ये हे एक नाव जरूर आपल्याला पाहायला भेटेल रणजित सलगर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नक्कीच या चेंडूवरती शॉट ऑन पूल पुलला केलं सक्सेसफुल पॉवरफुल कणकणीत इथे मात्र षटकार 6 धावा थँक्यू डीजे नक्कीच पहिला चेंडू जर पाहायला गेला तर आखूड डब्याचा आणि अशा प्रकारचे चेंडू टाकले तर छोटा पॅकेट बडा धमाका करण्यासाठी माहीतच आहे आणि हा छोटा पॅकेट कोण आहे तर सागर माणिक नावाचा छोटा पॅकेट बडा धमाका करण्यासाठी ओळखला जातो कसबा ठाणे या संघातून आपण त्याला खेळताना आपण जरूर पाहतो आज क्रांती स्पोर्ट्स संघाकडून खेळताना दिसत आहेत पाहायचंय कशा प्रकारे इथे बॅटिंग केली जाईल हो हा चेंडू नक्कीच थोडस जर पाहायला गेलं तर मेंटली प्रेशर पाहायला भेटते पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि त्यानंतर दुसरा चेंडू थोडासा जर पाहायला गेला तर उजव्याशीच्या बाहेरचा परंतु चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल जर पाहायला गेलं तर या खेळाडूकडे क्षमता आहे नक्कीच चांगलं क्रिकेट या खेळाडूने या वर्षीच्या अंगामध्ये केलंय आणि तीच कामगिरी कुठेतरी करावी लागेल आत्मविश्वास महत्वाचा आहे हो नक्कीच आत्मविश्वास जरूर या चेंडूवरती पाहायला भेटला या आधी जर पाहायला गेला तर चूक झाली परंतु चुका म्हणूनच माणूस सुधरत असतो आणि चूक सुधरवली आणि त्यानंतर यशस्वी रीतीकडे वाटचाल केली चांगला चेंडू डिलिव्हर केलाय आणि त्या चांगल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला भेटते संख्येचा जर विचार केला तर 10 धावा फलकावरती 10 धावा फलकावरती म्हणजे दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय या संख्येने एक गडी देखील गमावला गेलाय हो, चांगला चेंडू आहे. नक्कीच थोडंसं जर पाहायला गेलं तर चेंडू कोण बदलताना दिसतोय, काटाकीर होताना दिसतंय. चांगली गोलंदाजी, वेग आणि अचूकता नक्कीच रणजित सलगरच्या माध्यमातून दाखवली जाते आणि याच अचूकतेमध्ये चेंडू जो आहे तो निर्धाव धावसंख्या रोखली. संख्येचा जर विचार केला तर फक्त 10 धावा. हो, फटका तर चांगला केलाय. स्लॉटमध्ये आलाय. प्लॉटमध्ये तब्दील केलाय का? यस, उत्तर आलंय हो. प्लॉटमध्ये आलेला चेंडू प्लॉटमध्ये तब्दील केलाय 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. नक्कीच 16 धावा फलकावरती छोटा पॅकेट बडा धमाका यासाठी ओळखला जातो. हा कसबा ठाणेचा सुपरस्टार सागर माणिक सागराप्रमाणे अतांग बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात. हो, हा चेंडू जर पाहायला गेला तर नक्कीच उजव्या बाहेरचा. तर रणनीती चांगली होती परंतु टप्पा थोडासा दुखी टप्पा चांगला राखावा लागेल गोलंदाजाला. वय आहे परंतु जर पाहायला गेलं तर या खेळाडूमध्ये क्षमता जरूर आहे अपोजिट फलंदाजांना रोखण्याची दाखवावी लागेल.
हो अजून एक वार केलाय. वार इथे मात्र सीमारेषा पार षटकार. आणि सरदार सर यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांनी इथे चहाची व्यवस्था केली आहे. कोणाला जर चहा हवा असेल तर पे करायचंय. नक्कीच आपल्याला दिला जाईल. हो, काय चेंडू डिलिव्हर केलाय. सुरेख चेंडू इथे मात्र पाहायला भेटलाय. अप्रतिम गोलंदाजी, थोडंसं मॅजिक. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली. परंतु स्लिपच्या क्षेत्ररक्षकामधून चूक झाली आहे आणि त्यानंतर जर पाहायला गेलं षटकाची सांगता आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24 धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये रोखलं गेलं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये वार केले गेले. Easy. तीन म्हणजे जर पाहायला गेलं तर गेल्या थोडस महागडे षटक पाहायला भेटलं युवा खेळाडू. नक्कीच 2 बलाढ्य संघांमधील आजची पहिली लढत पाहायला भेटते. क्रांतीच्या विरोधात आपल्याला पाहायला भेटतोय. तेच एबीसी स्पोर्ट्सचा संघ. एबीसी स्पोर्ट्सचा संघाचा जर विचार केला तर मला काय आहेत भारतजी चौगुले सर आणि प्रकाश बारड सर हे आयकॉन खेळाडू. त्या बाजूला जर विचार केला तर संघ मालक आहेत सुनीलजी सावंत सर हे संघ मालक आणि आयकॉन खेळाडू सागर माडिका आणि ते सध्याच्या घडीला आयकॉन भूमिका बजावली जाते. परंतु इथे मात्र जर पाहायला गेला तर जयप्रकाश अप्रतिम जयचा इथे मात्र प्रकाश पाहायला भेटतोय. पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिसऱ्या षटकातील जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती आणि या पहिल्या चेंडूवरची विकेट आहे ती गेले सागर माडिका. लय सापडला होता सागर माडिकला आणि त्या क्षणामध्ये आपल्या संघाची साथ सोडताना दिसते. ती सावध फलकावधी क्रांती स्पोर्टच्या विरोधात एबीसी संघ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले सुषम कापसे. सुषम कापसे मॅन फ्रॉम मल्हारपेट
एक चांगले फलंदाज देखील आहेत सुशम कापसे पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. परंतु इथे मात्र तेच तर तिकट मारा केला जातो. या चेंडूवरती रनआउटची संधी आहे. पिकी थोडीशी खराब पाहायला भेटली. पिकी खराब आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर दुसऱ्यासाठी प्रयत्न केला आहे आणि 2 धावा देखील संघाच्या खात्यामध्ये. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचा जर विचार केला तर 20 धावा. शुभम कापसे पहिल्यांदा आतमध्ये दाखल झाल्यानंतर देखील त्या गोलंदाजीने चकवलं. जयप्रकाशने प्रतिम गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती सागर माडिकला फसवलं गेलं आणि त्यानंतर हा चेंडू देखील कमालीचा पाहायला भेटला होता. जयप्रकाश अप्रतिम गोलंदाजी एपीएलच्या पहिल्या पर्वातीला बेस्ट बॉलर आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर उमेश जाधव यांच्या बरोबरीने केले. हो रिव्हर्सचा फटका टॅप केलाय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न टॅप केला जातोय आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर धाव क्षेत्ररक्षण रणजितच्या माध्यमातून पाहायला भेटल्या. प्रतिम जेल देखील टिपला गेला होता रणजितच्या माध्यमातून. रक्षणामध्ये कसं सोडत नाहीये रणजित. गोलंदाजी अपयश जरूर आलं. अपयश आहे ते रक्षणामध्ये भरून काढले जाते. हो वेगात टाकला चेंडू पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर अप्रतिम गोलंदाजी. उंची आहे या गोलंदाजी आणि त्यानंतर आय एम बॉलिंग ऍक्शन आणि याच जे आहे ती रोखली जाते. वरती दीपक गाडगे नक्कीच एक वेगवान गोलंदाजीसाठी यांना देखील ओळखलं जातं. दीपक गाडगेंचा जर विचार केला तर लेदर बॉल क्रिकेटचा देखील या खेळाडूला अनुभव आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील जर पाहायला गेलं तर प्रभुत्व गाजवले या खेळाडूने. या 4थ्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल त्याच्या विरोधात स्ट्राईक मध्ये आपल्याला पाहायला भेटेल ते म्हणजेच शाहरुख हे देखील चांगले फलंदाज आहेत. शाहरुख आणि शुभमला इथे मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल कारण का सगळं थोडंसं अडचणीत आहे. 2 प्रमुख फलंदाज माघारी परतले. सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश आलंय गोलंदाजाला आणि त्यामुळे एक पार्टनरशिपची गरज आहे आणि ती पार्टनरशिप कुठेतरी फलंदाजांना करावी लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय दीपक गाडगे एक चांगली गोलंदाज, वेगवान शैलीची गोलंदाज, लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आणि तोच अनुभव इथे मात्र या पाण्याला लावला जाईल. अनुभव आहे आणि तीच अनुभवाची शिदोरी जरूर या महा KPL मध्ये दाखवली जाईल. या शिदोरीतील सर्वोत्तम बाण जरूर अपोजिट संघावरती आढळले जातील या शंका नाहीये. वेगवान चेंडू आहे त्यानंतर इथे जर पाहायला गेला तर सुरेख फटका, वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार, चौकार.
चेंडूमध्ये राखवावी लागेल. पहिला चेंडू जर पाहायला गेला तर खूपच शॉर्ट इथे मात्र पाहायला भेटला आणि त्यानंतर चेंडूवरती पाहायला भेटलाय. 4 धावेसाठी फटका केल्यानंतर धावसंख्या 32 धावा त्या फलकावरती लागले. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र खरपूस समाचार घेतलाय. परंतु थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पॉईंट लाईक क्षेत्ररक्षक त्यानंतर हो चांगला चेंडू आहे. हीच रणनीती वापरायची होती आणि त्याच रणनीतीमध्ये कुठेतरी क्षेत्ररक्षण जे आहे ते पहिल्या चेंडूवरती सजवलं गेलं नव्हतं. परंतु आता मात्र प्रोटेक्शन दिलं गेलंय. चेंडू जो आहे तो निर्धाव जरूर पाहायला भेटतोय. धावसंख्या जी आहे ती रोखली गेली 32 या धावसंख्येवरती. नक्कीच चांगले गोलंदाज आहेत. दीपक गाडगे एक्सपिरियन्स आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आलाय त्यांच्या विरोधात. परंतु अपयशाने माणूस इथे मात्र खचून जात नसतो. प्रयत्नाने माणूस पुन्हा एकदा यशस्वी होतो आणि तीच यशस्वी गाथा लिहिण्यासाठी पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर दीपक गाडगे सज्ज झाले. जरा स्पीडअप करायचंय. 32 धावा फलकावरती. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल केला जातोय. ज्या प्रकारची रणनीती डोक्यामध्ये आहे चालू आणि तीच रणनीती इथे मात्र गोलंदाजीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न. हो चांगला चेंडू इथे मात्र ट्राय केला. स्ट्रिक फटका. क्षेत्ररक्षण इथे मात्र चांगलं झालंय. तोपर्यंत पाहायला गेलं तर चतुराई दाखवली जाते. थोडस जर पाहायला गेलं तर मॅजिक क्रिएट करण्याचा प्रयत्न, थोडस त्याला फसवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये. स्ट्रिक फटका कॉपी बुक शॉट इथे मात्र पाहायला भेटला आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचा जर विचार केला तर 33 धावा फलकावरती. हो सुरेख फटका आणि या चेंडूवरती फटका फसला. चेंडू हवेत आहे. विकेट मिळवली गेल्या. सुरेख चेंडू. फ्रॉम निगवे. निगवेचा एक अष्टपैलू खेळाडू, ज्या खेळाडूने या वर्षीच्या अंगामध्ये सर्वोत्तम कामगिरी, मॅन ऑफ दी सिरीज जर पाहायला गेलं तर जवळजवळ 10 ते 15 मॅन ऑफ दी सिरीज आणि बेस्ट बॅट्समनचा जर किताब जर पाहायला गेला तर 5 ते 6 वेळा जर पाहायला गेला तर बेस्ट बॅट्समनचा या खेळाडूने नावावर किती केलाय. या वर्षीच्या अंगामध्ये सर्वोत्तम कामगिरी ज्या खेळाडूंनी केली आहे निगवे संघासाठी. भारतीय स्पोर्ट्स बॉस 11 निगवेचा संघ आणि याच निगवेचा सुपरस्टार म्हणून ज्याला ओळखलं जातं तेच पंकज पाटील, करवीर विभागातील एक सर्वोत्तम खेळाडू आणि आज खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्राईक वरती पाहायला भेटतोय. हो फटका फसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. जेल जाईल का? हो जेल सोडला गेलाय. जयप्रकाशच्या माध्यमातून हा जेल सोडलाय. जेल कोणाचा सोडलाय तर जेल सोडलाय पंकज पाटीलचा. पंकज पाटीलचा जेल सोडणं म्हणजे कुठेतरी खामियाजा आपल्याला भोगावा लागेल. पंकज पाटील या वर्षीच्या हंगामामध्ये जर पाहायला गेलं तर जेल सोडल्यानंतर या खेळाडूने अक्षरशः धावांची बरसात केली आहे. पुन्हा एकदा तोच इतिहास लिहिला जाईल का, गौरवला जाईल का हे देखील पाहावं लागेल. ज्योती प्रयत्न आणि
षटकाची सांगता जरूर पाहायला भेटेल. षटक संपलाय आणि षटकाच्या समाप्तीनंतर थँक्यू. 4 षटकांची इतिमित्र सांगता 4 षटकामध्ये बनवले गेलेत 34 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यावरती 34 धावा. सुरुवात जर पाहायला गेलं तर चांगली होणं गरजेचं होतं. स्टार्ट देणंच गरजेचं होतं आणि स्टार्ट जरूर मिळाला नाही. स्टार्ट मिळाला नाही आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर थोडंसं जर पाहायला गेलं तर बॅकफूट वरती ढकललं गेलंय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला दीपक गाडगेंच्या विरोधात, परंतु त्यानंतर आपला एक्सपिरियन्स जो आहे तो झोकून दिला, एक्सपिरियन्स दाखवला आणि त्यानंतर गोलंदाजाला जर पाहायला गेला तर जकडून ठेवला गेला. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सागर सुतार, मॅन फ्रॉम गगनबावडा. नक्कीच सागर सुतार एक चांगले फलंदाज म्हणून देखील ओळखले जातात. नक्कीच गगनबावडा परिसरामध्ये या खेळाडूला देखील एक चांगला फलंदाज म्हणून ओळखलं जातं आणि तीच ओळख पुन्हा एकदा या महाकेपीएल मध्ये दाखवायची आहे. सागर सुतार पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आणि त्यानंतर या चेंडूवरती हुक केलाय. फटका तर चांगला केलाय. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट केली जाईल का? नक्कीच रोखलं गेलंय. एकच धाव असेल. सागर सुतार नक्कीच चांगली गोलंदाज आहेत. वेगवान गोलंदाजी साठी ओळखले जातात गगनबावडा परिसरामध्ये. गगनबावडा परिसरातील एक ऑलराऊंडर म्हणून देखील ओळखलं जातं आणि तीच भूमिका इथे मात्र या सामन्यामध्ये बजवावी लागेल एबीसी स्पोर्ट्स संघासाठी. हो चांगला फटका पॉईंटच्या डोक्यावरून फटक्याला सजवला गेलाय. डीपला प्रोटेक्शन दिलं गेलंय. रणजित आहेत फेकी करतील तोपर्यंत धावसंख्या नक्कीच एकीने पुढे सरसावेल. धावसंख्येचा जर विचार केला तर 36-36 धावा फटकावरती 3 गडी जरूर कमावले. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिले 4 षटकामध्ये जखडून ठेवले. 4 षटकांचा जर विचार केला तर गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि अचूकता दाखवली आणि या अचूकतेमध्ये धावा थोड्याशा कमी पडल्या, परंतु धावा वाढवण्यासाठी निकवीचा सुपरस्टार पुन्हा एकदा तयार झालाय आणि या खेळाडूला एक जीवदान जरूर दिलं आपण आणि ते जीवदान किती महागडे ठरेल हे देखील पाहावं लागेल. रिव्हर्सचा फटका नक्कीच एक ट्रेडमार्क शॉट, परंतु त्यानंतर या चेंडूवरती संपर्क नाहीये. चेंडू थोडस उंची कमी घेण्यामध्ये यशस्वी आहे आणि त्याचमुळे या चेंडूवरती बाईकच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव, एक बाईकच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव आली आहे. धावसंख्या कशी येऊ देत, धावसंख्या वाढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न देखील केले जात आहेत. पंकजला या मॅच मध्ये जबाबदारी घ्यावी लागेल. शंभूराजे डेने स्पर्धा गाजवली, त्याचबरोबर इस्पुर्लीची स्पर्धा गाजवली, त्यानंतर अशा ग्रामीण पटलावरच्या खूप साऱ्या स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूंनी या वर्षीच्या अंगामध्ये. त्याचबरोबर कागल येथे झालेली टुर्नामेंट देखील या खेळाडूंनी गाजवली होती. या चेंडूवरती नक्कीच स्लॉट मध्ये आलाय, परंतु जर पाहायला गेला तर ताकद कमी पडली आहे आणि त्यानंतर अप्रतिम जलदीपला गेला. मॅन फ्रॉम कसबा टाकला जातोय. प्रज्ञेश इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि पहिला चेंडू जर पाहायला गेला तर चांगल्या प्रकारे टाकला जातोय.
नक्कीच या पुढे मदत असणार आहे. कारण का पंकज पाटीलला तर पाहायला गेलं तर मोठमोठ्या स्पर्धा खेळले आणि गाजवले देखील आणि देखील हो हो जो आहे खरं तर जर पाहायला गेलं तर हो हो नक्कीच हा चेंडू जो आहे तो
41 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यावरती 41 धावा नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर इम्रान वरती देखील लक्ष असेल कारण काय इम्रान जर पाहायला गेलं तर वायर स्पोर्ट्स या संघासाठी देखील चांगल्या प्रकारे कामगिरी करतात. इम्रान जर पाहायला गेलं तर एक ऑलराऊंडर खेळाडू नक्कीच बावडा परिसरातील एक मोठं नाव आहे. ग्रामीणच्या पटलावरती यांनी देखील सक्सेस अचीव जरूर केलंय. वायर स्पोर्ट्स नक्कीच या संघातून कित्येक वर्ष हा खेळाडू खेळत आलाय. चांगली कामगिरी बावडातील कोणत्याही स्पर्धा असू दे या खेळाडूला आपण जरूर खेळताना पाहतो. आणि मानाची KPL ची स्पर्धा कोल्हापूर विभागातील एक अभिमानाची स्पर्धा म्हणजे KPL ची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूने एक चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी केली आहे. ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या खेळाडूला देखील ओळखलं जातं. परंतु जर पाहायला गेलं तर ABC स्पोर्ट्स या संघाची गोलंदाजीचा जर विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी एक गोलंदाजी तगडी फौज आणि या तगड्या फौजेच्या विरोधात जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल आणि त्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा आहे. फटक्यामध्ये अचूकता महत्वाची आहे आणि ती अचूकता कुठेतरी दाखवावी लागेल फलंदाजाला. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती सतीश आरांडे पहिल्या चेंडूवरती माघारी परतले होते. त्यानंतर जर पाहायला गेलं तर साजेदारी जी आहे ती होताना दिसलेली नाहीये. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर वेगवान चेंडू टाकला जातोय आणि अप्रतिम गोलंदाजी कौतुक करावं लागेल. गोलंदाजी अप्रतिम होती. ओहो मोठा फटका जरूर केला गेला. चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक दीर्घकालीन जेल इथे जर पाहायला गेला तर धरणी मातीला दान दिला जातोय. जजमेंट थोडंसं चुकलं. थोडस वाऱ्याचा वेग आणि त्याच वाऱ्याच्या वेगावरती जर पाहायला गेलं तर चेंडू तरंगत होता हवेमध्ये आणि त्यानंतर जजमेंट थोडस चुकलंय आणि नतीजा इथे इम्रानला देखील जीवदान भेटतंय. जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवावा लागेल. जजमेंट थोडस खराब पाहायला भेटलं आणि नतीजा एकेरी धावी संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या 42 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यावरती काय गोलंदाजी राहिली पहा. ABC स्पोर्ट्स संघाने जर पाहायला गेलं तर गोलंदाजीचा ताफा आहे तो अपोजिट संघावरती सातत्याने मारा केला. डासिंग धावता विकेट फटका सजवलाय. एक फटका प्रणेशच्या माध्यमातून चांगला फटका खेळला गेला. त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये आणि धावसंख्येचा जर विचार केला तर 43 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 6 षटकांचा खेळ संपुष्टात आणि या 6 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा फलकावरती. हो चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला जातोय. शेवटचं षटक आहे या इनिंग मध्ये शेवटचं षटक. बॉलर कोण आहे? बॉलर नेम पवन पाटील. ही युट्यूबद्वारे स्पर्धा आहे त्यामुळे आपला अतिरिक्त खेळाडू येणं गरजेचं आहे. जर आपली नावं जर कळली नाही तर आपण माहिती तरी काय सांगणार. त्यामुळे प्लीज आपल्या खेळाडूंना आपली ओळख जी आहे ती निर्माण करायची असेल
युट्यूबचं माध्यम आहे. आपल्या युट्यूबच्या माध्यमातून जगभरामध्ये आपले खेळाडू जे आहेत ते प्रसिद्ध होत आहेत आणि त्यासाठी 12वा खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्स जवळ येणं देखील गरजेचं आहे. हो हो, चांगला चेंडू आहे. नक्कीच चांगला फटका इथे मात्र पाहायला भेटलाय प्रदेशच्या माध्यमातून. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर एकेरी धाव चांगला फटका जरूर केला जातोय प्रणीतच्या माध्यमातून, परंतु जर पाहायला गेलं तर धावा ज्या आहेत त्या रोखल्या जात आहेत. गोलंदाजी अप्रतिम पाहायला भेटते. पुरेपूर अभ्यास केलाय कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, प्लॅनिंग जरूर केलंय आणि त्या प्लॅनिंग मध्ये अपोजिट संघाला फसवले देखील. धावसंख्या जाऊन पोहोचली 44 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील आणि या 4 चेंडूंवरती करारा प्रहार करायचा आणि कमबॅक करायचा आहे. हो हो, चांगला चेंडू आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर नक्कीच एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट केली जाईल का? नक्कीच क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 2 धावसंघाच्या खात्यामध्ये ऍड केले गेले आहेत. लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि इशारा बंदाच्या माध्यमातून 46 धावा या फलकावरती लागल्या आहेत. धावसंख्या ही पुरेशी आहे का? नक्कीच ही पुरेशी नाहीये. कारण का अपोजिट संघाकडे देखील चांगले बॅटर आहेत. एक युवा फौज आणि त्याचबरोबर अनुभवी फौज दोन्हींचं मिश्रण या एबीसी स्पोर्ट्स मध्ये पाहायला मिळते. चांगला चेंडू आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर पॉईंटच्या डोक्यावरून केल्यानंतर एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर तिसऱ्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु रोखला गेला. 2 धावा असतील आणि या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येचा जर विचार केला तर 48 धावा फलकावरती म्हणजे शेवटचे 2 चेंडू असतील या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू. हो हो, चांगला चेंडू तीव्र डिलिव्हर केला जातोय. मोठा फटका खेळायचा जरूर होता इम्रानला, परंतु रोखला गेला. चांगली गोलंदाजी लेग बायच्या स्वरूपामध्ये धावांची गरज आहे. धावा कशाही होते धावांची गरज आहे सध्याच्या घडीला क्रांती स्पोर्ट्स संघाला. नक्कीच क्रांती या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाईल का हे देखील पाहावं लागेल. क्रांती स्पोर्ट्स हे त्यांचं नाव आहे, परंतु क्रांती घडवावी लागेल आणि ती क्रांती आता मात्र शेवटच्या चेंडूवरती नक्कीच घडवावी लागेल. शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधील आणि या शेवटच्या चेंडूवरती नक्कीच आपलं वर्चस्व राखण्यासाठी आपला सर्वस्व झोकून द्यावं लागेल. नक्कीच चांगला फटका केला आहे. बॅक टू द बॉलर फटका केल्यानंतर जर पाहायला गेलं तर डीप प्रोटेक्शन एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फेकी चांगली आहे. त्यानंतर अडचणीमध्ये वाट इम्रानला जावं लागेल. या चेंडूवरती इम्रान बॅक टू द पेव्हलियन म्हणजे धाव संख्या इथे जर पाहायला गेली तर 7 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा 51 धावांचं उद्दिष्ट आहे. 51 धावा इथे मात्र रोखायच्या आहेत दुसऱ्या इनिंग मध्ये. चेंडू असतील 42 चेंडू 51 धावा. समीकरण सोपं आहे.
इब्राहिम त्यांचा सामना करते साहिल ग्रो. एक चांगला चेंडू, एक अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू सर एस्टेकच्या हातामध्ये. एक निर्धाव पद्धतीचा चेंडू. एक चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते इथं. इब्राहिम 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 चांगला चेंडू, तितका चांगला चेंडूला दिशा देऊन खेळून काढले. एक धाव पूर्ण. एक दुसऱ्या धावाचा प्रयत्न. थोडस चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी. एका धावावर समाधान करावं लागतंय. इब्राहिम स्ट्राईक वरती आहेत. राहुल इंगळे. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. फरतोला हलकीसे एच लागून बॅटची किनारी लागून एक पॉईंटच्या क्षणभर एक धाव पूर्ण आणि एका धावाने आपलं स्वतःचं खातं खोलतोय. चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू, निर्धाव पदार्थाचा चेंडू. सर एस्टेकच्या हातामध्ये एक चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघातली इब्राहिम. एक अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू. फलंदाजाला काही समज नाही सर. निर्धाव चेंडू. एक जोरदार फटका, चेंडू हवेमध्ये. इतकं चांगलं एक धाव पूर्ण. एका धावावर समाधान करावं लागतंय. एक चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करते इब्राहिम. इतकं चांगली फलंदाजी करत आहेत साईद गुरु आणि राहुल इंगळे. जोरदार फटका स्टेट बॅटच्या दिशेने मारला. झेलबात. चांगला फटका मारला होता पण झाडाला लागून सर हातामध्ये. धावा. नवीन फलंदाज रणजित सरगर. एक अनुभवी खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. एक आक्रमक फलंदाजी आपल्याला बघायला मिळणार आहे.
गोलंदाजसाठी सागर माडिक एक अनुभवी गोलंदाज. चांगला चेंडू. जोरदार फटका स्टेट डायच्या दिशेने मारा. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावचीत बाद. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. दुसरा धक्का बसलेला आहे. एक चांगली गोलंदाजी तितकी चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा जोरदार फटका कव्हर साईडच्या दिशेने मारला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. एका धावावर समाधान करावं लागतंय. थँक्यू सर. धावसंख्या 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर रोखला गेला, त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये देखील तसं उत्तर जे आहे ते दिलं जात आहे. चांगली गोलंदाजी सागर माडिक. हो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती काय केलं पहा. नजर हटी, दुर्घटना घटी. नजर हटली आणि दुर्घटना घटली. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. अभिजित खुराणे इथे मात्र बॅक टू द पॅव्हलियन. नक्कीच मोठा धक्का बसला. चांगले फटके खेळण्यासाठी ओळखले जातात अभिजित खुराणे. शास्त्रीनगरचं ग्राउंड जर पाहायला गेलं तर या काळाने दणाणून सोडलं होतं. नक्कीच शास्त्रीनगर येथे होणाऱ्या लेदर बॉलच्या स्पर्धा जर पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारे खेळ करतात अभिजित खुराणे आणि त्याची झलक थोडीशी आपल्याला जरूर पाहायला भेटली. परंतु एक मोठी इनिंग साकारू शकले नाहीये. चला मराठा स्पोर्ट्स आणि स्वामी स्पोर्ट्स दोन्ही संघांनी यायचं आहे. नाणेफेकीसाठी मराठा स्पोर्ट्स, स्वामी स्पोर्ट्स दोन्ही संघांची कर्णधार या आपल्या यानंतर मॅच आहे. डॉक्टर प्रकाश बारड बॅटर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. नक्कीच जर पाहायला गेलं तर धावसंख्या जी आहे ती कमी आहे, परंतु
रोखली जाते. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं की 35 धावा वाटलं देखील नव्हतं. कालच्या दिवसामध्ये 35 धावा या मैदानावरती रोखल्या जातील आणि रोखल्या गेल्या, संघाला ऑल आउट केलं गेलं आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर रोहित खांडेकर काय गोलंदाजी केली होती कालचा जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये रोहित खांडेकर अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली होती. 35 धावांचा पाठलाग करायचा होता आणि जलसिंग पाटीलची एक तगडी फौज होती आणि त्या फौजीला रोखलं गेलंय. 12 चेंडू टाकत असताना 7 विकेट घेतल्या आणि फक्त 6 धावा खर्च गेल्या होत्या. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली होती ती म्हणजेच रोहित खांडेकर याची चिंचवडचा अपकमिंग सुपरस्टार. चांगली गोलंदाजी या वर्षीच्या अंकामध्ये जर पाहायला गेलं तर शंभूराजे डे नाईट क्रिकेट स्पर्धा गाजवल्यानंतर हे नाव कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दणावताना दिसतंय. नक्कीच येणाऱ्या काळाचं भविष्य म्हणून रोहित खांडेकरला पाहिलं जाते आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर त्याच्या साथीने इथे जर पाहायला गेलं तर रणजित सलगर यांचं देखील नाव जर पाहायला गेलं तर या युवा खेळाडूंच्या यादीमध्ये याचं देखील नाव घेतलं जाते. कारण का रणजितने देखील यावर्षी चांगली कामगिरी केली आहे, परंतु या मॅच मध्ये ती कामगिरी कुठेतरी पार पाडावी लागेल. कारण का संघ अडचणीत आहे. संघाचा जर विचार केला तर धावसंख्येचा जर विचार केला तर 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात म्हणजेच पहिल्या इनिंग मध्ये जशी अवस्था क्रांती स्पोर्ट्स संघाची झाली आहे तीच अवस्था दुसऱ्या इनिंग मध्ये एबीसी स्पोर्ट्स संघाची देखील झाली आहे. आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती निगवे एक्सप्रेस, निगवेचा सुपरस्टार म्हणजेच पंकज पाटील. ओहो काय चेंडू टाकलाय, नक्कीच चांगला चेंडू आहे. त्यानंतर मोटोमॅनचा चांगला वापर केलाय, हलक्या हाताने खेळून काढले. त्यानंतर एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या जर पाहायला गेली तर फक्त 9 धावा. नक्कीच दुहेरी अंकामध्ये अजून देखील प्रवेश केला नाहीये एबीसी स्पोर्ट्स संघ आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय क्रांती स्पोर्ट्स. क्रांती केली जाते. ओहो मोठा फटका जरूर घ्यायचा होता, परंतु पंकज पाटील आहेत एक सर्वोत्तम गोलंदाज आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर धावा रोखल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल पंकज पाटीलचं. कौतुक सागर माडिकचा देखील करावं लागेल ज्या प्रकारे संघ सहकार्यांना विश्वास दिलाय. कालची मॅच जर पाहायला गेले तर कालच्या मॅचने खूप काही शिकवलं आपल्याला. ओहो या चेंडूवरती मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. इथे आपल्याला मोठे फटके खेळायचे नाहीत, एक इनिंग साकारायची आहे, एक चांगली इनिंग. या इनिंगला इथे बिल्डअप करायचं आहे आपल्याला. इथे मोठे फटके खेळायचे नाही, चेंडूला चांगल्या प्रकारे बॅटवरती येऊ द्यायचं आहे आणि हलक्या हाताने फटके जे आहेत ते सजवायचे आहेत. एक पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे, आत्मविश्वास मध्ये जागृत करायचं आहे आणि कुठेतरी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू जे आहे ते निर्धाव गणले जात आहेत. कमालीची गोलंदाजी, बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकले गेले आहेत. मी तेच सांगतोय आपल्याला इथे मोठे फटके खेळायचे नाहीये, इथे आपल्याला इनिंग साकारायची आहे. जर पाहायला गेलं तर एकेरी दुहेरी धावा देखील महत्वाच्या आहेत. रणजित देखील तेच सांगतात, एकेरी दुहेरी धावा महत्वाच्या आहेत आपल्याला. एकेरी दुहेरी धावा देखील काढून आपण ही मॅच जिंकू शकतो. फक्त ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय. फॉरवर्ड मिडविकीच्या डोक्यावरून या फटकेला खेळल्यानंतर डीपला प्रोटेक्शन जरूर दिलं गेलं. त्यानंतर जर पाहायला गेलं तर 10 धावा फलकावरती म्हणजे दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना देखील थोडासा दिक्कतीचा सामना करावा लागला आहे, संघर्षाचा सामना करावा लागलाय. हो चांगला चेंडू आहे, परंतु थोडासा डाव्याशीच्या बाहेरचा. नक्कीच हा चेंडू जर लेग स्टिक वरती टाकला असता तर नक्कीच या चेंडूवरती फलंदाज अडचणीमध्ये पाहायला मिळाले असते. रणजितला या मॅच मध्ये नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. रणजित वरती नजरा जरूर आहेत. हो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फ्लिक ऍसिडिक फटका, त्यानंतर एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पिकील तोपर्यंत 2 धावा ज्या आहेत ते संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचा जर विचार केला तर 13 धावा फलकावरती, 13 धावा. नक्कीच दोन्ही संघांनी यायचं. यानंतर मराठा स्पोर्ट्स आणि स्वामी स्पोर्ट्स चला यायचंय. आपल्याला लास्ट कॉल असेल मराठा स्पोर्ट्स स्वामी स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार या. धावसंख्येचा जर विचार केला तर 3 षटकाची संख्या आणि या 3 षटकामध्ये बनवल्या गेल्या फक्त आणि फक्त 13 धावा. 3 षटकाची संख्या 13 धावा धावफलकावरती. नक्कीच 52 धावांचा इथे मात्र पाठलाग करायचा होता आणि या 52 धावांचा पाठलाग करताना गोलंदाजी अप्रतिम पाहायला भेटते.
दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. एबीसी स्पोर्ट्स संघाचा जर विचार केला तर बॅटिंग लाईनअप कुठेतरी कमजोर पाहायला भेटते. गोलंदाजी अप्रतिम आहे, परंतु बॅटिंग ऑर्डर थोडीशी कमकुवत पाहायला भेटते. या संघाकडे एक मॅच विनिंग पारी करणारा फलंदाज होणं गरजेचं होतं. कुठेतरी जर पाहायला गेलं तर एक फिनिशरचा रोल अदा करणारा फलंदाज कुठेतरी त्याचीच कमी पाहायला भेटते एबीसी स्पोर्ट्स संघामध्ये. पण तीच भूमिका कुठेतरी रणजितला निभावावी लागेल, कारण का रणजितवरती पूर्णपणे नजर असतील या मॅच मध्ये. धावसंख्येचा जर विचार केला तर 13 धावा म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 24 मध्ये 38 ची गरज आहे. 24 चेंडू 38 धावा. सागर माडिक फिरकीचा जादू खेळू शकतो आणि फटका केला आणि त्यानंतर 6 धावा. थँक्यू. नक्कीच विथ द टर्न या चेंडूला केला गेला. स्ट्रेट फटका 6 धावींसाठी. थोडासा दूरवरून फटका जरूर सजवला गेला आणि त्यानंतर 6 धावीची मोहर. धावसंख्येचा जर विचार केला 19 धावा फटकावरती लागले जात आहेत. चौथं षटक महत्वाचं आहे आणि या महत्वाच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती आपण सागर माडिकला बांधतोय. धावा रोखण्याची जबाबदारी स्वतः आयकॉन खेळाडू सागर माडिकने घेतली आहे. हो, फुल टॉस आहे आणि त्या चेंडूवरती प्रार केला गेला. मिडविकेटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला गेला आणि त्यानंतर 4 धावेसाठी हा फटका केला गेला. तुझ्या अपोजिट कोण आहे नंतर आयकॉन? चला स्वामी स्पोर्ट्स आणि मराठा स्पोर्ट्स गजानन गुरव यायचे. गजानन गुरव सर या चला. आणि स्वामी स्पोर्ट्सचे करण्यात आले तर करण चव्हाण मॅन फ्रॉम रोकडी. चला गजानन गुरव सर यायचे. पोलिसी दलामध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र, एक सर्वोत्तम खेळाडू आणि त्याचबरोबर क्रिकेटच्या बाहेर देखील एक मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस. नक्कीच या चेंडूवरती फुलटॉस आहे आणि फुलटॉस चेंडूवरती चांगला प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षण डीपला तैनात केला गेला. त्यानंतर एकेरी धावी संघ्या खात्यामध्ये ज्या फलंदाच्या माध्यमातून धावा येत नव्हत्या, ज्यांच्याकडे आत्मविश्वासाची कमी होती, ते डॉक्टर प्रकाश आणि आता मात्र आत्मविश्वासाने कुठेतरी चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. संघर्ष प्रत्येकालाच आहे आणि या संघर्षामध्ये जो स्वतःवरती विश्वास ठेवतो तो नेहमीच संघर्षावरती मात करतो आणि तोच संघर्ष कुठेतरी डॉक्टर प्रकाश यांच्या माध्यमातून पाहायला भेटला. आणि संघर्ष करताना इथे मात्र विजयाच्या दृष्टिकोनातून इथे मात्र पावलं उचलली जातात. इथे मात्र चांगला फटका फ्लिक केलाय. त्यानंतर एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट केली जाईल का? रोखलं गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर रनआउटची संधी आणि डॉक्टर इथे मात्र प्रकाश बॅक टू द पॅव्हलियन. कोण जिंकले? होय. चोवीस हा पदा फलकावरती. सॉरी 25 धावा फलकावरती. पंचवीस धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 25 धावा म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 26 ची गरज आहे. चेंडू आता मात्र जर पाहायला गेला तर कमी होत चालले. 19 चेंडू आणि 26 ची गरज आहे. मीटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नाव सर थांबा.
सुफियान न्यू बॅटर सुफियान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुफियान 19 चेंडूमध्ये अजून देखील 26 ची गरज आहे. 19 चेंडू 26 जावा. रिवर्सचा फटका आणि या चेंडूवरती जर पाहायला गेला तर निजाव चेंडूची सांगता म्हणजे समीकरण आता मात्र बदललंय. 18 मध्ये 26 ची गरज. काय गोलंदाजी पाहायला भेटते. नक्कीच आता मात्र क्रांती स्पोर्ट्स संघ हार मानायला तयार नाही आहे. एक नवीन क्रांती घडवायची आहे त्यांना आणि ती क्रांती घडवण्यासाठी एक एक पाऊल टाकली जात आहे. धावा रोखल्या जात आहेत. एकावन्न धावांची गरज असताना इथे जर पाहायला गेलं तर 25 बनवल्या गेल्या म्हणजे 26 ची अजून देखील गरज आहे. 18 चेंडूमध्ये 26 धावा. गोलंदाजी मार्कवरती पंकज पाटील मॅन फ्रॉम निगवे एक चांगली गोलंदाज एक्सपिरियन्स खेळाडू आणि त्यांच्या विरोधात इथे जर पाहायला गेलं तर नवीन फलंदाज पहिल्या मध्ये दाखल झाली आहेत. सुफियान पहिल्या चेंडूचा इथे मात्र सामना केला जाईल. अगुडप्याचा चेंडू आहे. चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. लेग स्टिक वरून हा चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय आणि त्यामुळे पंचांचा इशारा हा नेदाव चेंडूचा पाहायला भेटलाय. वनबाउंसचा इशारा देखील दिलाय पंतांनी. पहिला चेंडू नक्कीच थोडासा हलकासा बाउन्स या चेंडूवरती पाहायला भेटला. पंकज पाटील नक्कीच चांगले गोलंदाज एक्सपिरियन्स खेळाडू आणि त्यांच्या विरोधात थोडासा एक्सपिरियन्स कमी आहे सुफियानकडे. ओहो आखुडप्याचा चेंडू खराब आहे. पंकज पाटील ज्यासाठी ओळखले जातात ती गोलंदाजी करावी लागेल. या चेंडूवरती हुक केला. त्यानंतर 2 धावीसाठी फटका केल्यानंतर धावसंख्येचा जर विचार केला तर 27 धावा म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 24 धावांची गरज असेल. सागर माडिक देखील सांगतायत चेंडू जर पाहायला गेला तर थोडासा दूरवरती टाकला गेला. थोडासा पुढे येऊ द्या. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. इथे मात्र पंकज पाटीलला जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा असा एक दरवाजा तुमची वाट पाहत असतो जो तुम्हाला धैर्याने उघडायचा असतो. धैर्य दाखवायचं इथे आणि तुमच्या धैर्याची इथे मात्र तो परीक्षा घेत असतो आणि तीच परीक्षा सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर एबीसी स्पोर्ट्स संघाचे पाहायला भेटते. धैर्य दाखवावं लागेल आणि हा नशिबाचा दरवाजा जर आपल्याला जर उघडायचा आहे तर त्यासाठी कमालीचा खेळ दाखवावा लागेल. त्यासाठी आता मात्र जर पाहायला गेलं तर जबाबदारी उचलावी लागेल. ते म्हणजे रणजित सलकरला जो आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय. 28 धावा फलकावरती. ओहो धीम्यागतीचा चेंडू आहे. चेंज ऑफ पेस परिवर्तन आणि या परिवर्तनामध्ये धावा रोखल्या गेल्यात. अप्रतिम गोलंदाजी कौतुक करावं तितकं थोडं आहे. एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. संयम आहे आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर धावा रोखण्याची क्षमता आहे आणि ती क्षमता कुठेतरी दाखवली जाते. या चेंडूवरती फटका फसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक देईल खाली. झेंडीपला जाईल का. ओ हो क्षेत्ररक्षक दूर राहिले या चेंडूपासून. तोपर्यंत 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. महत्वाची विकेट होती ही विकेट नक्कीच महत्वाची होती. रणजितची विकेट ही प्राइज विकेट होती. या चेंडूवरती जर विकेट मिळवली असती तर थोडस प्रेशर जरूर पाहायला मिळालं असतं एबीसी स्पोर्ट्स संघावरती आणि तेच सांगता तिथे मात्र सागर माडिक. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 2 धावा. धावसंख्येचा जर विचार केला तर 30 धावा फरकावरती म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 21 ची गरज. 13 चेंडू 21 धावा. समीकरण अजून देखील दूरवरती आहे आणि हे समीकरण जर पार करायचं असेल तर या दोन्ही खेळाडूंना एक चांगली पार्टनरशिप पुन्हा एकदा बीट करावी लागेल. बिल्डअप करावी लागेल. जीवन हा प्रवास आहे. चालत राहणं आपलं कर्तव्य. आपणास पुढे काय मिळेल हे आपल्याला माहित नाहीये. धावसंख्या जर पाहायला गेलं तर 30 धावा फरकावरती. 13 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. 13 मध्ये अजून देखील 21 धावांची गरज. 13 चेंडू 21 धावा. 30 बनवल्यात. 21 बनवायचे. ओहो जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकेरी धाव
दुहेरीमध्ये कन्वर्ट 2 धावा या फलकावरती नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये हा फटका त्यानंतर 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये 2 धावांनी जर विचार केला तर धावसंख्या 32 धावा फलकावरती 32 धावा म्हणजे 7 मात्र 12 चेंडू असतील आणि या 12 चेंडूमध्ये अजून देखील 19 धावांची गरज आहे 12 चेंडू 19 धावा डीजे थँक्यू डीजे चला स्पीडअप करायचा वेळ घालवायचा नाहीये चला स्पीडअप करा धावसंख्येचा जर विचार केला तर 5 षटकामध्ये बनवल्या गेल्या 32 धावा पहिल्या इनिंग मध्ये देखील धावा रोखल्या गेल्या होत्या दुसऱ्या इनिंग मध्ये देखील थोडंसं जर पाहायला गेलं तर गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला भेटतंय म्हणजे कुठेतरी फलंदाजी कमकुवत पाहायला भेटते धावसंख्येचा जर विचार केला तर 32 धावा फलकावरती लागल्या 32 धावा फलकावरती दोन गाड्याच्या बोबदल्यावरती 32 धावा जीवनाच्या वळणावरती तुमची स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास आणि धैर्य या दोन गोष्टींची गरज असते आणि तेच धैर्य आणि आत्मविश्वास हे या मॅच मध्ये आपल्याला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतंय धैर्य दाखवावं लागेल आणि त्याचबरोबर आत्मविश्वासाने कामगिरी करावी लागेल सुफियान आतापर्यंत जर पाहायला गेलं तर स्ट्रगल करताना दिसते 4 चेंडूमध्ये 3 धावा तर दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर हो चांगला फटका आहे दूरवरून फटका सजवला गेलाय या चेंडूवरती कलेक्शन थोडस खराब आहे सतीश अरण्य एक चांगले क्षेत्ररक्षक आणि त्याच्या माध्यमातून थोडीशी चूक झाली या चेंडूला जर कलेक्ट केला गेला असता फेकी केली असती तर नक्कीच या चेंडूवरती डॉक्टर प्रकाश थोडीशी अडचणी सापडली असते परंतु जर पाहायला गेलं तर धावसंख्येचा जर विचार केला तर 33 धावा धावफलकावरती अजून देखील जर पाहायला गेलं तर 11 मध्ये 18 ची गरज आहे ओहो हा चेंडू जर पाहायला गेला तर मिस्टर एक्स्ट्रा रोखायचे आहेत आपल्याला कारण का आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे अजून देखील 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडू मध्ये 16 धावा ज्या आहेत आपल्याला 17 धावा रोखायचे आहेत 11 मध्ये 17 ची अजून देखील गरज आहे आणि त्या 17 धावा रोखायचे आहेत चौतीस बनवल्या गेल्यात अजून देखील 17 ची गरज आहे 11 चेंडू मध्ये 17 धावा हो चांगला चेंडू आहे या चेंडूवरती ड्राय केला सुरेख फटका त्यानंतर 6 धावांची मोर दिल मांगे मोर 6 धावा पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा नाहीये परंतु
जेवढ्या धावा पाहिजे तेवढ्या धावा तर जरूर मिळाल्या. 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये म्हणजेच धावसंख्या दोन्ही वाढताना दिसेल. लेखच्या रूपामध्ये या 2 धावा आल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या जर विचार केला तर जाऊन पोहोचली आहे 44 अकरामध्ये 44 बनवल्या गेल्या आहेत. कुठेतरी सतीश आरांडेला लांबणीवरती ठेवलंय आणि तिथे चूक केली आहे. सतीश आरांडे एक चांगले गोलंदाज आहेत आणि या चेंडूवरती ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने फटका चांगला केला गेला. क्षेत्ररक्षकांना थोडंसं बंबल झाले आहेत आणि त्यानंतर 4 धावेची मोहर आणि अजून एक चूक. थँक्यू डीसी. चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर विजयाचा षटकार. अप्रतिम बॅटिंग सुपियांच्या बॅट मधून इथे मात्र मोठा धमाका. परंतु तरी देखील अजून देखील टप्पा अचूक आहे. काल आपण अमोलजी भोजनी सर यांना पाहिलं 40+ खेळाडू ज्यांनी कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली. चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून पाहायला भेटला असे अमोलजी सर एक चांगले खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून काल चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. 40+ चे खेळाडू कुठेतरी दमकम दाखवत आहेत. म्हणजेच ज्या खेळाडूंनी एक काळ गाजवला ते खेळाडू पुन्हा एकदा या महा KPL मध्ये जोडले गेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून एक चांगला खेळ पाहायला भेटतोय.